देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने एका तोडफोड केली त्या संदर्भातली अपडेट बातमी येते। महिला पोलीस त्या ठिकाणी नसल्याने त्या महिलेला पकडू शकल्या नाहीत। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून हा खुलासा करण्यात आलाय आणि याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रार केलेली आहे। घटना कालची असल्याचा डीसीएम कार्यालयाकडून खुलासा करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भातला हा मोठा खुलासा आलेला आहे। एका महिलेने उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनच्या बाहेर तोडफोड केलेली होती आणि या संदर्भात या महिलेला का पकडू शकले नाहीत, मंत्रालयातल्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत, तर याबाबत हा खुलासा करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून हा खुलासा केलाय। ही महिला पोलीस नसल्या त्या ठिकाणी महिला पोलीस नव्हत्या आणि त्यामुळे त्या महिलेला पकडू शकलो नाही असा खुलासा केलाय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। कृष्णात, खुलासा करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून, काय काय नेमके मुद्द्यांचा समावेश आहे, काय म्हटलंय नेमकं? जरी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून हा खुलासा केला गेला असला तरी मग पुरुष पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध होते का, त्यांनी लगेच महिला पोलिसांना का बोलवून घेतले गेलं नाही, तिचा पाठलाग का केला गेला नाही, अशा अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत जे आता विरोधकांकडून देखील उपस्थित केले जात आहेत की नेमकी त्या महिलेचा उद्देश काय आहे अद्याप देखील समजत नाही। आणि आता कालची घटना आहे आणि अद्याप देखील संबंधित महिला सापडत नाहीये, तिचं नाव देखील अद्याप समोर आलेलं नाही। त्यामुळं या घटनेचा नेमकं जे दोष आहे, कुणाच्या या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोण नेमकं दोषी आहे ते पाहिलं पाहिजे गरजेचं आहे। परंतु संबंधित महिलेचा काय उद्देश होता, कारण जे संबंधित महिलेनं तोडफोड केलेली आहे केवळ देवेंद्र फडणवीस यांची नेमप्लेट खाली टाकलेली नाही, तर संबंधित त्या वेटिंग एरिया जो आहे तिथले कुंड्या आहेत त्या कुंड्या देखील फेकलेल्या आहेत, तोडफोड केलेली आहे, ते देखील दृश्य ही समोर आलेले आहेत आणि त्यांची नेमप्लेट तोडून खाली टाकलेली आहे। त्यामुळे इतकं होईपर्यंत कोणीच पोलीस त्या ठिकाणी तिला अडवू शकला नाही का, अशा प्रकारचा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होताना दिसतोय अनुपमा। आणि एक गृहमंत्र्यांचं कार्यालय आहे, ते कुठल्या साध्या अधिकाऱ्याचं किंवा एखाद्या सामान्य माणसाचं कार्यालय नाही, थेट गृहमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये अशी प्रकारे तोडफोड होत असेल तर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली होती का, असा प्रश्न निर्माण होतोय। निश्चितच कृष्णात, कारण हे राज्याचं सचिवालय आहे आणि महत्वाचं एक मोठी बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी मोठी सिक्युरिटी असणं गरजेचं आहे। त्यामुळे कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय नेमके लूपहोल्स होते हे सुद्धा पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर ही दृश्य आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची वेटिंग रूम आहे। या ठिकाणी या महिलेनं तोडफोड केलेली आहे। या ठिकाणच्या कुंड्या सगळ्या अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या आहेत, त्यांच्या नावाची जी प्लेट होती, पाटी होती, ती सुद्धा काढून फेकण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी महिला पोलीस नव्हती म्हणून या महिलेला पकडू शकलो नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे। मात्र यावर सुद्धा, या खुलाशावर सुद्धा अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। मंत्रालयामध्ये इतर ठिकाणी असलेल्या महिला सुरक्षा व्यवस्थेकडून या महिलेला का पकडू शकले नाहीत, या महिलेचा पाठलाग का करू शकले नाहीत, घटना कालची असताना सुद्धा अजूनही याबाबत कुठला खुलासा का झाला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। केशव उपाध्ये सध्या आपल्या बरोबर आहेत, मुख्य प्रवक्ते भाजपचे। केशवजी, ही जी घटना आता पुढे येते, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा आलेला आहे, महिला पोलीस नव्हती त्यामुळे या महिलेला पकडू शकलो नाही, पण यावर समाधान होणं शक्य नाहीये, सिक्युरिटीमध्ये कुठेतरी लूपहोल असल्याचं पुढे येते, काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे की आता ताबडतोब कुठल्या निर्णया निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही। या सगळ्या विषयामध्ये ती कुणाच्या पाठवरती आत आली होती, कुणाच्या सोबत ती आत आली होती, कारण शेवटी असं असतं की अनेक वेळा पाच मिळून लोक आत प्रवेश करतात आणि त्यातनं काही गफलत झाली आहे का, हे सगळं पोलीस तपास करतात, पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय हे लोकाभिमुख कार्यालय समजलं जातं। तिथे एखादा विषय जे मागणी होती ती तातडीने त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो। अशा पद्धतीने तोडफोड करून, अशा पद्धतीने ती पाठी फोडून किंवा काही फेकाफेक करून मला असं वाटतं योग्य नाही। जिथे तातडीने न्याय मिळतो, लोकाभिमुख कार्यालय, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन योग्य नव्हतं। अशातनं काहीच साध्य होत नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात पोलीस तपास करतात, पोलीस तपासामध्ये मला पुढील गोष्टी समोर येतील। निश्चितच, मात्र केशवजी, प्रश्न अनेक या निमित्तानं उपस्थित असे झालेत की घटना कालची आहे, ती आज आता एका व्हिडिओमधून पुढे आलेली आहे, तेव्हा 24 तासामध्ये कुठलीही काय या संदर्भात कार्यवाही केली गेली नाही, त्या महिलेचा पाठलाग केला नाही, तिला तपास अजूनही सुरू आहे महिलेचा। असं आहे, मला वाटतं उपमुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं की काल देवेंद्रजी ऑफिस संध्याकाळी घटना घडली
ज्या ऑफिसेस सुटलेली असतात आणि ते देवेंद्रजी तिथे नव्हते, त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे महिला पोलीसही नव्हत्या आणि त्यामुळे महिला पोलीस असे आता त्यांच्या ऑफिसने वाटतं खुलासा केला. त्यामुळे आणि या सगळ्या घटनांमध्ये सगळ्या गोष्टी मंत्रालयामध्ये सीसीटीव्ही भरपूर आहेत, त्यामुळे कुठून कोणावरती कशी आहे सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील. आपल्याला या क्षणापर्यंत त्याची माहिती मिळाली नाहीये याचा अर्थ काही घडलंच नाहीये असा त्याचा अर्थ होत नाही. कदाचित योग्य आता तपासानंतर सगळ्याच गोष्टी समोर येणार आहेत, त्यामुळे थोडंसं आपण वाट बघितली पाहिजे. ठीक ठीक, धन्यवाद. आपण बोललात. झी 24 तास बरोबर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केशव उपाध्ये आपल्या बरोबर होते, भाजपचे मुख्य प्रवक्ते.